कितें म्हणले फोटींग म्हणलं खंयच्या वरून तेका फोटो म्हणलं फोटींग म्हणले तुका स्वता तुका पेडण्यान एक मत ना आमचें वोट ना तुका स्वताचें वोट ना तुका त्या प्रशांत गावडेच्या आवय बापायन जर वोट एक हाडलो तुका त्याची कार्यकर्ता जावन तुजो निवडून हाडलो तुवें तेका कितें केलें कितें बॅक आन्सर दिलो तेका फोटींग म्हणून तेणी कितें फोटींग पडा केली तूं तें दाखोवचें तेका फोटींग म्हणून म्हणजे तुवें सगळ्या फूल आमच्या पेडणेकारांक फोटींग म्हणलें तुवें म्हणजे आमी कितें केलें कितें फोटींग पडा केली तुवें तरी आमच्या पुस्ताक जोडले तुवें गाडयो त्यो हॉटेलाक गेली कितें तरी केलें आमच्या पेडणेकारांक कितें दिला आमच्या कोरगांव पे गेला एक रोड ना त्यांनी किती उरलेले प्रशांत गावडे खरे उरलेले राजन नार्वेकर केला तू काय करू ना म्हणजे तुझे काय सांगू ना उल्लेख करू ना त्याला केली राजन नार्वेकर किती करू ना तू ते करू ना तुवें करू ना म्हणटा आमचा राग आयलो तुका आणि फटींग पडा किती केली समीर सावकारांची किती खाली केली तू तरी आमच्या पहिल्या काळाचे खाली त्यांनी किती खाले आणि तो साधो माणूस तो किती प्रशांत गावडे तू म्हणता किती केला आमच्यासाठी आमच्या पहिल्या काळासाठी किती केला प्रशांत गावडे कोण असा म्हणून किती असलो आमचा कोण हा तू असूच करू ना त्याला तू किती कशें म्हणता आणि आमकां तुझे खूप वाईट दिसता तू सगळ्यांक आमकां तो एक फोटींग म्हणटा आमी सगळे मोठे फोटी तुझ्या वोटराक फोटींग म्हणला तुवें हेचेर कितें तरी सारकें सॉरी म्हणपाची आमकां पेडणेकारांक आमी तुका मदीं रावचे ना आनी एक सांगता तुका लास्ट तुका हांव फाटल्या दिसांनी कोणी तरी म्हणलें म्हातारो भितर नासलो हांवें म्हणलें खूब जाणांक सांगता म्हणचे पूण आतां खरेंच दिसता तूं म्हातारो जालो आनी तुजी तकलीफ गेली सारकी गेली ती खंय कितें उलयता पळय तें तुका कळना बाबू आज तुका इतकेच तुका सांगूंक सोदता ही आमची भगवती स्मरून सांगता आज पेडणेकाराक प्रशांत गावडेकर न्हू तू पेडणेकारांक सगळ्यांक बोललो सांगता प्रशांत गावडेकर एक इंजिनियर पण तो इंजिनियर आहा तो पंच मंत्री कोण ना तो आणि त्यांनी कितें केलें काय विचारता अरे हो विचार कर तू आमदार असताना कितें केलें राजन नार्वेकरान एक बस स्टँड हाडला एअरपोर्टाक त्यांनी आयुष हॉस्पिटल आहा अंबिया कॉलेज आहा इतके त्यांनी हाडले प्रोजेक्ट त्यांनी केले आणि तू त्यांनी कांयच करूंक ना आमदार उलट त्यांनी कामाक सगळं लायले पण तू कामाक लायले तुझं लिस्ट कितें कामाक कितके लायले ते असो आमच्या भुरग्याक बोलावंक गावता नका आयज तुजो निश्चय करतो की आयज तू बाबू असाय तू मडगांव वता तू पाळण्यात न्हीद हय परत येवंक नाका कित्याक ना तुका आमकां परत तुका हय जर पेडणेकाराक बशीत आनी पेडणेकार खंयच्या कोणाक जे पेडणेकार तुज्या बरोबर आसत तांकां इतकी शिटकावणी दिता कित्याक तुमी ते जागे जाय की आयज आमच्या हेका प्रशांताक बोललो की आयज तुमकां बोलतलो तो आयज त्याची तकली जाग्यार ना म्हणून इतको तूं निश्चय करताय तूं मुकट्यांनी जा आनी हेच्या फुडें बाकीचे ते कोण कोण येतात भायली चित्रां भुतां येतात तेंच्यांनी सावध रावपाची कित्याक तेजी एकदां हुद्द्याचेर दिली का हुद्द्याचेर दिल्या उपरांत ती आमकां पेडणेकारांक विचारतली ह्या लक्षात दवरा म्हणून तुमचो सुद्दां निश्चय करता तुमी बॅग जाय सगळे आज बाबू ही उतरा सोबान बाबू रावता मडगांव आणि आम्ही रावतो पेडण्या बाबूची मेंटॅलिटी काय ती म्हाका समजना बाबून राजकारण घेऊन हेचे पयलीं जो जिकराचो पॉझिटिव्ह राजकारण घेऊन वचता फुडें बाबून अशी उतरां बोलां लोकांक पेडणेकारांक दुखोवचे न्हू बाबून हीच नाही बाबूचे मी अनेक व्हिडिओ बघल्यात बाबू प्रवीणाचेर घसरता अरे तो मरे पुडये विकता प्रवीण घसरता बाबू मरे मोपाच्यान बॅग घेऊन मडगांव गेलो अरे तुका इतले म्हटल्या उपरांत प्रवीणान म्हटलें का तू प्रूव्ह कर म्हटलें का विचार मरे अब्रून दावो करता प्रवीणाचेर बाबा आपूण कसले बॅग गेले बॅगान कितें आसलें किंवा प्रवीणाक जेन्ना तो पुडये विकता म्हणटा तेन्ना प्रवीणान सांगचें आपूण बाबा पुडये विकनात पुडये विकूंक ना आपूण काय हे उलयतनात हेचें कारणूच म्हाका समजना तो प्रत्येक गोष्टी डेव्हलपमेंट सांगता डेव्हलपमेंट कळटा कोणा बिल्डींग उबी जाली का कळटा तो प्रपोजल कोणी मांडलो त्या प्रपोजलाक कोणी फुडें का दिलो आता काही कारणास्तव प्रेस वचत सगळा सांगता नो डाऊट पण आज त्यांनी ज्या ह्या भुरग्याचेर परत एक आरोप केलो ना तो चुकीचो केलो म्हण परत आपण म्हणता तो 4 वर्सां 4.5 वर्सां ना आमचे टॅक्सीकार भाव आमचे रेंवकार भाव अरे कसली भाशणां घेऊन तू पेडण्याची मेंटॅलिटी डिस्टर्ब करते ही तू इले 4.5 वर्सांक टॅक्सीकारचो विषय घेऊन वचलो ना त्यांचे सॉल्व्ह करून दिलं प्रवीणान हे केले ना प्रवीण तो दिले अशें करण्यापेक्षा पेडणेकारांक आनी तुमी बळीपणाक दिवं नाका पेडणेकारांक तुमकां पूर्णपणे वळखलेले आहात आज तू कोरगांवच्या एका इंजिनियराचेर भाश्य केलं मांद्रा सोमी दिलो साळगांवकार तुका सांगा आपणाक नागयला प्रशांतान म्हणा आता तू राजनाक नागोवंक पावलो तुका राजनाचा बँक बुक खबर आहा राजनाकडे पैसो आहा अरे वाटते पैसे तू हा आणि आज तू ह्या भाषण कोरगांवकाराबद्दल केलं फाल्यां तू तोरशेकारा करतलो असं गांवांत भाषण केलं आणि तुका एक महत्वाचं म्हणजे म्हाका तुका खरोच सलाम एक प्रशांत गावडे काय लोकल फॉर्म मिशनाक राजनाक जॉईन जालो तुजी इतकी जळजळ झाली हा मग तुका तुझे कडेन कशे लोक येतले अशें जळजळ जाल्यान त्यांच्या तू वैयक्तीक दृश्टीन तांकां तू आरोप करता आणि प्रशांतान तुजे कडल्यान काय आला ताय सांग प्रूव्ह कर बसतो हय थंय व्हिडिओ घेवन आणि प्रेसाचेर नाका जाली ह्या करूं नाका कोरगांवकार ते पेडणेकाराचोच भाग तो एकदा उठले वनाडीच बंद जातली एरिया पुढे आणि गरजच ना त्यामुळे पॉझिटिव्ह राजकारण घे आणि सगळ्यांच्या दारोदारी बार माझ्याकडे सुद्धा ये काय हरकत ना मत म्हणून कोणी कोणाकडे येतात राजा बिंदास येतात छाती पुणे कारण का ना आगे पिछे का माझा काय काढ मला खंय काय आता काय म्हणतात तो नाच झाला काढतालच येतात त्यामुळे तू बऱ्या रितीन बऱ्या आणि निदान पेडण्यातल्या एज्युकेशनाचेर तरी बोला नाका ही तुका शिटकावणी कोण निषेध सभेक बट्टम तो टायम पिड्ड्यार गेलय तू काय बोलान
तुका आम्ही केव्हा म्हातारो म्हणत ना, कोणी आमच्या पेडणेकरांनी तुका काय म्हणत ना, बाहेर बोलो, प्रतिनिधी बोलो, पण आम्ही काय बोलांक ना. पण तू आमच्या भावांचेर वैयक्तिक वैशिष्ट्य वयत. आज जर चुकान प्रशांत गावडेच्या जाग्यार आणि एक कोणती जर माता भगिनीन प्रवेश केलो आणि तू जर बोललो त्या प्रशांत गावडेक बोललो, तुझी गय नसतली. त्यामुळे आरामशीर राजकारण कर. बस ती टोकाटोकी करून बोटा दाखवू नका. या बोट दाखवताना बाबू आजगावकर 3 बोटा तुझ्याकडे असतात, त्याचाय भान. हे खरेंच वायट दिसता म्हाका. कित्याक लागून आयज बाबू आमच्या कडेन हळाणा सुद्धा तो येतालो, पण आमच्या घरा कडेन तो केन्ना येयनासलो. हरशी तो आमच्या समाजातलो मनीस, कळ्ळें तुका अशें. पण आमी तेका पयलीं बघ जेन्ना हांगासर इल्लो तेन्ना बहुमतान तेका आमी निवडून हाडून मी म्हाज्या देवळान तेजो सत्कार केल्लो. ह्या बाबूचो मी सत्कार केल्लो आमच्या देवळान हळाणा. कितें तर आमी तेका एक प्रामाणीक मानतालो. पण तेज्या नंतर तेणी बघ जें कितें पळय केलें, दुसऱ्याच्या सामणेन करूं कित्याच करूं, पण तेणी केलें. आणि आतां बघ जो तो आतां येद्या पदार तो पावलेलो मनीस सदमालो, आयज तो एक्स सीएम तो, आयज तेज्या कडेन कितें तरी एक बरी पावर आसलेली आणि बरो एक हुद्दो आसलेलो. त्याच हुद्द्याचेर जर तो रिटायर जावन जर तर तेणी ह्या समाजाक लागून जर बरें कार्य केल्लें, तेजें नांव हजारांवर रावता आसलेलें. पण आयज तेणी पळय असली ही बारीक चिरचाणां, ह्या कितें म्हणप तेका कितें म्हणप हें आमकां आवडना. आमी पेडणेकारूच, आमी खुद्द पेडणेकार. आणि तो आयज मडगांवसून जरी येयल्लो जर जायत तरी ह्या पेडणेकारांनी तेका 20 वर्सां आदार दिलो. बरें तेजें कार्य केलें, तेणी बरें कार्य केलें अशें आमी म्हणया. सगळ्यांक तेणी सगळें घेवन गेलो. पण आतां ह्या टायमाक तेणी अशें उलोवप हें तेका सोबना. इतलेंच हांव म्हणटा. जय हिंद. आमचे जे एक वेल एज्युकेटेड आसा पेडणेचे प्रशांत गावडे, हे स्वतः इंजिनियर असून त्यांचे जे एलिगेशन्स लायल्या बाबू आजगावकरांनी, कितें तर ते फटींग म्हणून. फर्स्ट थिंग तेंच्यांनी रेशन वांटूंक ना, कितें ते साळगांवकर कडेन एज अ एम्प्लॉई असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करताले आणि तांकां फटींग म्हणप हे कशें ते तेंच्यांनी प्रूव्ह करपाचें. इवन जेन्ना हेंकां म्हातारे म्हटलेले हेंचो टायम वयर वचपाचो आयलो अशें सुद्दां म्हटलेलें, तेन्ना मिशन फॉर लोकलान सपोर्ट केल्लो आणि सांगलेलें कितें आमी एल्डर्सांक रिस्पेक्ट करता, आमच्या घरानूय जाणटे लोक आसा अशें म्हणपाचें न्ही. पूण आतां हें अशें जर पेडण्याच्या भुरग्याक अशें जे तेंच्यांनी काम केल्लें तांकां फटींग म्हणटा, म्हणजे फाल्यां सकाळीं आतां आमी हांगा मिशन फॉर लोकलाक काम करता, आमकां जे तेच्या विरुद्ध जे काम करता तांकां सगळ्यांकूच फटींग म्हणटले अशें तेंच्यांनी म्हणपाचें न्ही. आनी तेंच्यांनी अपोलोजायज करपाचें थ्रू मिडिया अशें हांव मागणी मागता. आजचो जो प्रेस आणि निषेध करपाचें कारण बाबून आज एज्युकेटेड माणसाचेर एका इंजिनियराचेर एक भायल्या मनशाच्या हातीत कशें आसा आणि कितें करू शकता हे दाखोवपाची जर सुरुवात केली तर ते बाबू आजगांवकार. बाबू आजगांवकाराचे स्वतःचे मत पयलीं आमच्या पेडण्या कॉन्स्टिट्युन्सीन ना. खरें म्हणजे पेडणेकारांनी ताका 4 फावटी निवडून ताचेर उपकार केला. खरो म्हणजे ह्यो त्याच्या शरणागती येवंक जाय. पण आयज वेळ येयलेली आसा. आयज त्यांनी अशी सुरुवात केल्या की एक सुशिक्षीत पेडण्याचो जो प्रशांत गावडे, जो आमचो कोरगांवचो भाव आसा, त्याच्या विरोधात फटींग म्हणून शब्द वापरले. अरे तू ज्या माझ्या पेडण्याच्या भावाक फटींग म्हणटा, जो वोटराक फटींग म्हणटा, म्हणजे सगळ्या पेडणेकारांक फटींग म्हणटा हे सिद्ध जाता. तुझी जी बॉडी लँग्वेज आसा उलोवपाची ह्याच्यावरसूनच कळटा तुझी जागा खंय आसा आनी कितें आसा, तू खंय खंय घसरला. आमी तुका खरेंच केन्ना म्हातारो म्हणूंक ना, जाणटो म्हणटा ते जाणट्याच्या हिशोबान, पण तू घसरत आसा हे दाखयता. आयज सत्ता नसताना तू जर हे शब्द वापरता आणि यदा कदाचित सत्ता तुका तुझ्या हातात येयली तर पेडणेकारांची कितें गय आसा हे पेडणेकारांक वळखपाची गरज आसा. आयज पेडणेकारांचे प्रत्येकाचे भाव भयणा सगळे आसात. सो ह्या माणसाचेर आमी आयज म्हणजे बाबू आजगांवकाराचेर निषेध करता आणि ताका सांगता येत्या त्या 3 दिसां भितर जर त्यांनी माफी दिवंक ना तर आमच्या पेडणेकार आमच्या प्रशांत गावडे जाल्यार आमी रस्त्यार उतरतले आणि हजारांनी लोक आमी रस्त्यार हाडटले. एक खात्री दावात एखाद्या थोड्याशा वरां भितर इतले लोक येवं शकता. म्हणजे ही पेडणेकारांची ताकद आसा. आणि प्रशांत बाब हांव तुमकां सांगूंक सोदता, तुझ्या वांगडा आमी आसा पेडणेकार. आमचे मिशन फॉर लोकलचे असेच कार्यकर्ते आसात आणि म्हाका दिसता मिशन फॉर लोकल वांगडा म्हाका दिसता मोगो तशेंच बीजेपी सगळ्या पक्षांचे लोक तुका साथ दितले, कित्याक म्हाका तेंच्यांनी स्वता सांगला. सो तूं भिवपाची गरज ना. आणि बाबूक सांगता, बाबून जर ह्या 2-3 दिसां भितर जर माफी मागूंक ना जाल्यार कोरगांव एका जशी कोनाडीचो रस्तो बंद आसतलो तसो आमच्या पेड्डेच्या वरसून बंद आसतलो. हे लक्षात दवरचें. ताका आमी एंट्री दिवचे ना. आमी अशेंच केलें न्ही महिलांनी. आज जर त्यांनी आमकां जे अशें म्हटलें जाल्यार फाल्यां आमच्या लोकांक आमच्या भावा भयणांक कित्याक म्हणचे ना. आमी एकजूट जातले. इवन हेंचे मिटिंगेचे घडयता तो स्वता आतां थंय सुद्दां जावन त्याच्यावर आमी निषेध करतले हे हांव सांगूंक सोदता. ह्यो निषेध म्हज्या प्रत्येक पेडणेकाराचो निषेध आसा आणि आमी तो खपून घेवचे ना. बाबू तुझी जागा तू सांभाळ. तू इलेक्शनाक राव नाका, आमी काय सांगना, पण नसती राजकारणां करू नका. आमच्या पेडणेकारांच्या पुढे दावणीक धरून करू नका. तुका पयलीं स्वताचे मत हाडपाची इतली वर्सां हिंमत जावंक ना तर तू फुडले बोलपाचें कितें हेच ते तुझे देव वोटर. ह्या देवाक अशें म्हणटा तूं.
सगळ्यांक परत एकदा सांगू सोदता, माझ्या पेडण्याच्या समस्त जनतेक सांगू सोदता, असल्या माणसाक आम्ही लागी धरप ना. आपापल्या गावात त्याचो निषेध करपाची गरज असा आणि ताका खरेंच ताका त्याची घराची वाट दाखोवपाची आधी त्याची मडगावची असा. देव बरें करूं.